नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे बंगाली वशीकरण. मंडळींनो, हा अनुभव मी आमच्या गावातील आजीकडून ऐकला होता. तसा हा भयानक अनुभव आमच्या परिसरातील सर्वांच्याच परिचयाचा आहे, पण तो सगळीकडे पोहोचावा आणि काळ्या शक्तीच्या अधीन होण्यापासून लोकांनी जागरूक व्हावं म्हणून मी हा अनुभव इथे सादर करत आहे. आमचं मूळ गाव कर्नाटकातलं, मात्र आजोबा नंतर कोल्हापूरला आले आणि सगळीजणं इकडेच राहिली. आमची चुलत आजी घरात एकटीच, ना मुलबाळ ना सांभाळायला मागे कुणी, एकटीच जीवन जगत होती. वयाने थोडी वयोवृद्ध, गावातल्या लहान लहान मुलांची आवडती आजी म्हणजे भिवा आजी. मनाने तशी खंबीर, हातावर पोट तिचं. आश्चर्य या गोष्टीचं वाटायचं का या वयात देखील ती काम करायची. मी आणि माझ्या गावातील काही माझे बालमित्र तिच्याकडून गप्पा गोष्टी ऐकण्यासाठी कायम तिच्या ओट्यावर जाऊन बसायचो. हळूच ती आतून बाहेर येऊन आमच्याबरोबर गप्पा गोष्टी करायची. ज्या दिवशी आजीने आम्हाला ही घटना सांगितली त्या दिवशी मी, माझा जो मामाचा मुलगा आईला भेटायला आला होता त्याला घेऊन भिवा आजीच्या ओट्यावर बसलो. तशी भिवा आजी बाहेर आली आणि विचारलं, काय रे लेकरांनो, भाकरी खाल्ल्या का नाही? असं विचारत तिने माझ्यासोबत आलेल्या मुलाकडे पाहत हा कोण असा प्रश्न केला. त्यावर मी म्हणालो, आम्ही जेवूनच आलोय आणि हा माझ्या मामाचा मुलगा आजीसोबत आईला भेटायला आलाय. त्यावर आजीने त्याला नावगाव विचारलं आणि मला माझे बाकीचे 2 मित्र आज कुठे राहिले असं विचारलं. ज्यावर मी सांगितलं, एकाला ताप आलाय आणि एकाला आप्पांनी पाठवलं नाही. त्यानंतर मी आजीला, आज काय सांगणार आहेस? आजी लटकेच म्हणाली, नवीन सांगू तरी काय तुम्हाला? त्यावर आम्ही थोडेसे नाराज झालो. आमचा नाराज चेहरा लक्षात घेता आजी म्हणाली, ठीक आहे, एक खरीखुरी गोष्ट सांगते बरं का, पण घाबरून जाऊ नका. असं म्हणत आजीने आम्हाला शेजारच्या गावातील एक खरी घटना सांगायला सुरुवात केली. आजी सांगू लागली, ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी तुमच्या एवढी असेल. शेजारच्या गावातल्या पाटलाच्या पहिल्या बायकोचा पोरग जनार्दन, तो झाला त्याच दिवशी त्याची आई वारली. त्याचा सांभाळ करण्यासाठी पाटलाने दुसरं लग्न केलं. पाटलाने दुसरं लग्न केलं खरं, पण घरचे त्याला बरं पाहत नव्हते. सावत्र आईने पाटलाचे कान भरून त्याला परेशान करायला सुरुवात केली. 6 वर्षाचा असतानाच घरातली सगळी कामं तो करू लागला. शिवाय त्याला काही चांगलं चुंगलं खायला देत नसे. पाटील पिऊन आला का त्याला मारत बसायचा. तुझ्यामुळंच माझी बायको मेली, कशाला मरायला माझ्या घरात जन्माला आलास, असं त्याला रोज ऐकावं लागायचं. जनार्दन 18 वर्षाचा होईपर्यंत त्याचा छळ सुरूच होता. जनार्दनचा सावत्र भाऊ त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान. घरात त्याचा लाड सगळ्यात जास्त व्हायचा, कारण त्याला सख्खी आई होती. लाडाचे परिणाम त्याच्यात लहानपणापासून दिसत होते. गावात कुणालाही काहीही बोलणं, टवाळक्या करत मोकाट फिरणं हे त्याचं नेहमीचं काम. भावंडात मोठा असल्याने त्याने काहीही केलं तरी सर्वांच्या ना आवडत्या जनार्दनवरती सगळं ढकलून द्यायचा आणि मोकळं व्हायचा.
तरुणाईच्या उंबरठ्यावर पोहोचताच त्याने गुरमीत गावातल्या एका पोरीसोबत वाईट केलं आणि त्याचा आळ आपसूक जनार्दनवर आला. पाटलाने त्याला मरणाचा मारला. घरात तसं सगळ्यांना माहीत होतं कोणी केलं असावं, पण मुलाला पाठीशी घालत जनार्दनला बेदम मार खावा लागला. गावातल्या मंडळींना पाटलाचं हे वागणं आवडत नसे, पण करणार काय? गावचा पाटील, त्याच्या पुढे कोणाला जाता येणार? दिवसेंदिवस जनार्दनचा छळ वाढत गेला. पाटलाची सगळी संपत्ती आपल्याच मुलाला मिळावी म्हणून सावत्र माय जनार्दन मरावा यासाठी जे नाही ते करत होती. आपल्या जीवाचं काही बरं वाईट व्हायच्या आधीच रागाच्या भरात जनार्दन रात्रीतून घर सोडून गेला. त्याच्या मनात राग होता, पण काही करता येत नव्हतं. चालता चालता तो दिशा मिळेल तिकडे निघाला. अशा अवस्थेत त्याला एक माणूस भेटला जो बंगाली होता आणि जनार्दन त्याच्या नादात बंगालमध्ये पोहोचला. गावात येऊन कालीमातेच्या मंदिरात जाऊन बसला. सकाळ झाली. सतेज वर्ण. लहानपणापासून अंग मेहनतीचं काम केल्याने पिळदार शरीर, कपड्यावरून मोठे दंड सहज नजरेत भरायचे. नुकतीच मिसरूड फुटली होती. एव्हाना सूर्य वर आला आणि मंदिरात वर्दळ सुरू झाली. अगोदर पुजारी आणि नंतर गावातले भाविक येऊन पायऱ्यांवर बसू लागले. सर्वांच्या नजरा नवख्या तरुणावर खिळल्या, मात्र कुणी स्वतःहून बोलायला तयार नव्हतं. अखेरीस गावातली एक सडपातळ देहाची बाई, तिने याला पाहिलं आणि पाहता क्षणी जनार्दन तिच्या मनात भरला. दिसायला सुंदर, अंगयष्टी देखील तशीच. ती बाई त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, कौन हो आप? यहाँ क्या कर रहे हो? तेव्हा जनार्दन कावरा बावरा होऊन म्हणाला, मैं यहाँ नया हूँ. आप रुकिए, मैं पूजा करके आती हूँ. असं म्हणत ती आत गेली. देवीची पूजा आवरली आणि लगेच जनार्दनपाशी येऊन म्हणाली, चलिये हमारे घर. तो नको नको म्हणत होता, मात्र विचार करून उपयोग नव्हता. या परक्या मुलखात करणार तरी काय? भूक लागलेली. 2 दिवसापासून खायला भेटलं नव्हतं. आज काहीतरी भेटेल या आशेने तो तिच्या घरी जायला तयार झाला. ते गाव तसं खूप लहान. गावातील लोक दाराभोवती सकाळची कामं करत होती. कुणी अंगण झाडत होतं. पण ही बाई जशी त्यांना रस्त्यावरून चालताना दिसली तशी सर्वजण एका वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहू लागले. सर्वांच्या नजरा चुकवत जनार्दन त्या बाईसह घरी गेला. आप यही रुकिये असं म्हणत ती आत शिरली. पाण्याची बादली हातात आणत त्याला दाराभोवतीच्या दगडावर आंघोळ करायला सांगितली. अंग पुसून घरात येताच जनार्दनला एका थाळीत त्या बाईनं नवीन कापडं दिली. जनार्दन बिचारा जे होतंय त्याचा फक्त मूकपणे साक्षीदार होत होता. आप थोडा आराम कीजिए, मैं अभी आई असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली. बंगाली पद्धतीचं जेवण जनार्दन पहिल्यांदाच पाहत होता. मात्र पोटात आगीचा डोंब उसळल्यानं त्याने कसलीही पर्वा न करता पोटभर जेवण केलं. ताटाला हात जोडून उठला आणि समोरच्या रूममध्ये येऊन बसला. त्याच्या पाठोपाठ ती बाई स्वयंपाकघरातील आवराआवर करून त्याच्या समोर येऊन बसली. ती एकटक जनार्दनकडे पाहत होती. मात्र तिची भारलेली नजर जनार्दनला गुंगी आणत होती. त्याच्या नजरेतील गुंगी पाहताच तिने बोलायला सुरुवात केली, आप यहाँ कैसे आए? तेव्हा जनार्दनने झालेला सगळा प्रकार सांगितला. ती म्हणाली, आपके साथ बहुत बुरा हुआ. तिच्यासमोर मनातील सगळी मळप सांगून जनार्दन मोकळा श्वास घेत होता. इतक्या वेळच्या संभाषणाने आणि आदरातिथ्याने जनार्दन आता खुलला.
त्याने बाईला पहिला प्रश्न विचारला, इतने बड़े घर में आप अकेली रहती हो? हाँ, अकेली रहती हूँ, पर अब नहीं, आप जो हो ना आज से. ती हसत मनातलं बोलली. तिच्या बोलण्याला जनार्दन पण हसला आणि न राहून त्याने सांगितलं, मेरा नाम जनार्दन है और आपका? जी, मेरा नाम महिमा. महिमा जनार्दनपेक्षा 8-9 वर्षाने मोठी, पण तिने त्याला स्पष्ट सांगितलं, तुम मुझे सिर्फ महिमा नाम से बुला सकते हो. तो लगेच नाही म्हणाला, पण महिमाने बोलता बोलता त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. संध्याकाळ झाली. जनार्दन खाटेवर पडला. विचार करत होता, घरच्यांचा बदला कसा घ्यायचा. रात्र झाली. मध्यरात्री चंद्राचा उजेड सर्वत्र पसरला. महिमाला झोप लागली नव्हती. तिने एक वार नजर जनार्दनकडे टाकली. तो डोळे लावून शांत निजला होता असं तिला दिसलं, पण प्रत्यक्षात मात्र तो डोळे बंद करून विचारांच्या तंद्रीत हरवला होता. पोटातली आग शांत होताच घरच्यांप्रती नाराजीची बदल्याची आग त्याच्या मनात पेटली होती. तो झोपलाय अशी खात्री झाल्यामुळे महिमा जागची उठली. आवाज होऊ न देता एक दिवा हातात घेऊन घरातल्या सगळ्यात मागच्या खोलीत गेली, जिथे कोणीही जात नव्हतं. ती खोली सहसा बंद असायची. आज मात्र तिने ती खोली उघडली. कर्णकर्कश आवाज झाला आणि त्या आवाजाने जनार्दनला जाग आली. खोलीच्या दिशेने दिव्याचा उजेड दिसला. तसा पायांचा आवाज न करता जनार्दन खोलीजवळ गेला. आतमध्ये जे काही चालले होते ते पाहून तो घाबरला, कारण आतलं दृश्य भयानक होतं. ओठातून केलेली पुटपुट आणि गुरगुरण्याचा बारीक आवाज, जीवघेणा कुबट वास, एक गोल रिंगण आणि रिंगणाभोवती महिमा केस मोकळे सोडून डोळे लावून बसली होती. पुढ्यात लिंब आणि कणकेची बाहुली मांडली होती. ती काहीतरी म्हणत होती. त्यावर कुंकवाचा वर्षाव करत होती. थोड्याच वेळात ते लिंबू जमिनीपासून वर उचललं जाऊ लागलं. महिमाने कुंकू फेकताच ते खाली पडलं आणि एका झटक्यात समोरच्या बाहुलीचे 2 तुकडे करून तिने एक तसाच तोंडात घातला आणि एक पाठी फेकला. नंतर त्या वर्तुळाला हात जोडून उठली. जनार्दन हे सगळं पाहून गुंग झाला. अंग घामाने लथपथ झालं. त्याला एवढं कळून चुकलं, महिमा तांत्रिक आहे. तेवढ्यात त्याला महिमाचा कुणाशी तरी बोलण्याचा आवाज आला. किसी को छोड़ना मत, किसी को नहीं. हे बोलून ती वेगळ्याच प्रकारे रडू लागली आणि हळू आवाजात काहीतरी पुटपुटत होती. महिमा ज्या जागी बसली होती तिच्या समोर एक माणसाची कवटी, एक हाड, कुंकवाचा थर होता. खोलीतून वेगळाच वास बाहेर येत होता. काळी साडी, लहान मुलांची, मोठ्या माणसांची कपडे तिथं ठेवली होती. त्यावर महिमा काहीबाही करत होती. काय करते हे कळत नव्हते, पण जनार्दनची विचारायची हिंमत झाली नाही, कारण महिमा त्या दिव्यांच्या उजेडात खूप भीतीदायक दिसत होती. सगळा प्रकार पाहून जनार्दन जिथं झोपी गेला होता तिथं परत आला आणि तिला काहीही कळू न देता झोपी गेला. जनार्दनला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली. तेवढ्यात महिमा त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. जणू कित्येक वर्षांनी कुणीतरी आपलं भेटलंय असेच दिवसामागून दिवस जात होते. तो तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होता हे तिलाही कळत होतं. याला काहीतरी बोलायचंय, पण त्याची हिंमत होत नव्हती. 5व्या दिवशी तिने सांगितलं, आज मेरा अमावस का उपवास है. आपको रात के खाने में क्या बनाऊं?
रात्रीच्या वेळी तिचा आलेला अनपेक्षित प्रश्न आणि अमावस्येचा उल्लेख जनार्दनच्या अंगाला कापरं भरवत होता. पण जनार्दनच्या मनाचे आता 2 भाग झाले होते. एका मनाने वाटत होतं आपण या प्रकारात गुंतू नये, वेगळी वाट निवडावी आणि इथून निघून जावं. काय म्हणून आपण या बाईच्या संपत्तीचा हिस्सा खात आहोत? नकोच, त्यापेक्षा सरळ इथून पळ काढावा. मात्र दुसरं मन सांगत होतं इथून कुठे जाणार? परतीचे दार केव्हाच बंद झाले. परत नवीन प्रदेश, परक्या नजरा, पोटाची भूक. नको नको ते सारं. अखेरीस जनार्दनने महिमाचं अस्तित्व स्वीकारलं, तिचे तंत्रमंत्र देखील. हिम्मत एकवटून त्या रात्री तो महिमाच्या पाठी आत गेला आणि डोकावून पाहू लागला. अखेरीस बदल्याचा विचार करून त्याने हिम्मत केली आणि सरळ तिच्या पुढे येऊन बसला. त्याला पाहता ती जरा चपापली आणि विक्षिप्तपणे हसत म्हणाली, मैंने तो पहले ही कहा था, बदला चाहिए. त्यावर जनार्दन म्हणाला, महिमा, क्या आप मुझे तांत्रिक मांत्रिक की विद्या सिखा सकती हो? तिनं थोडा वेळ विचार केला आणि हां, जरूर सिखा दूंगी असं म्हणून थांबली. पर क्या हुआ, बताइए. महिमा म्हणाली, आप मुझे छोड़ के कभी नहीं जाओगे, ये कबूल करो. जनार्दनने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, ठीक है, नहीं जाऊंगा. अशा प्रकारे तो दिवसेंदिवस एक एक करत विद्या शिकत गेला आणि महिमा त्याला शिकवत गेली. बऱ्यापैकी विद्या तिने शिकवली. अजून बऱ्याच काही विद्या होत्या ज्या महिमानं त्याला शिकवल्या नव्हत्या. यात 2 वर्षाचा काळ लोटला. पण जनार्दन ज्या विद्या शिकला त्यात तो पारंगत झाला. आता मात्र त्याच्या मनातली बदल्याची आग उसळली. ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच केला त्याचा वापर करायचा असा विचार जनार्दनच्या मनात घोळत होता. कधी गावाकडं जाऊन आपला बदला पूर्ण करतोय असं त्याला झालं. दिवसेंदिवस विचार वाढत चालला. कोणत्याही कामात मन लागत नव्हतं. आणि अशात एक दिवस तो न राहून महिमाला म्हणाला, महिमा जी, कुछ दिनों बाद मैं गांव जाके वापस आता हूँ. पण महिमाला मात्र हा जर गेला तर आपलं आयुष्य परत एकटं पडेल या विचाराने तिचा जीव कासावीस झाला. काय करावं हे तिला कळत नव्हतं. त्या रात्री तिला झोप देखील लागली नाही. सकाळ झाली तरी ती जागीच होती. जनार्दन सगळं आवरून बसला. ती हळूच खोलीतून बाहेर आली. तेव्हा जनार्दनने विचारलं, महिमा जी, आज आप काली माँ की पूजा के लिए नहीं जाओगी? तिने दाटलेल्या स्वरात सांगितलं, मेरी तबीयत ठीक नहीं, इसलिए नहीं जा पाई. तिचे सुजलेले डोळे आणि चेहऱ्यावरील थकवा पाहून जनार्दन म्हणाला, आप आराम कीजिए. असं म्हणून तो घरातील राहिलेली कामं करू लागला आणि इकडे महिमा तिच्या खोलीत जाऊन बसली. थोड्या वेळाने जनार्दनने त्याची कपड्याची पिशवी भरली आणि घरातून बाहेर पडणार तेवढ्यात महिमाचा कानावर आवाज आला, रुको, ऐसे कैसे जा सकते हो. हे ऐकताच तो दाराजवळ थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं. महिमा दारात उभी राहून म्हणाली, गाँव जा रहे हो, रास्ते में भूख लग जाएगी, कुछ खाने के लिए लेके जाओ. रहने दीजिए महिमा जी, ऐसे ही गुजारा कर लूँगा. नहीं नहीं, थोड़ा सब्र करो, मैं कुछ खाने के लिए साथ में देती हूँ. हे ऐकल्यानंतर जनार्दन नाईलाजास्तव थोडा वेळ थांबला. तिने गरमागरम स्वयंपाक केला आणि जेवण एका गाठोड्यात बांधून त्याला दिलं. रास्ते में याद से खा लेना असं तिने सांगितलं. होकार देत जनार्दनने ते गाठोडं पिशवीत टाकलं आणि आता हो असं म्हणत प्रवासाला निघाला. महिमा घरात आली. दरवाजा आतून लावून घेतला
आणि मोठमोठ्याने हसू लागली. तिचं ते विक्षिप्त हसू निर्जीव भिंतींनासुद्धा कापरं भरवत होतं. इकडे जनार्दन एक एक पाऊल टाकत बराच अंतर गेल्यावर त्याला तहान लागली, म्हणून तो रस्त्याच्या बाजूला विहिरीपाशी थांबला. जवळच्या झाडाखाली बसता झाला. पिशवीतलं गाठोडं काढून त्याने महिमाने दिलेल्या भाकरी खाल्ल्या आणि थोड्या भाकरी पुढच्या प्रवासाला ठेवल्या. थोडा वेळ आराम करावा म्हणून त्याने तिथेच अंग टाकलं आणि थोड्या वेळाने उठल्यावर तोंडाला पाणी मारून परत पुढच्या प्रवासाला निघाला. संध्याकाळ होत आली. रात्री एका गावापाशी आला तर समोर फक्त एकच घर दिसलं, म्हणून घराच्या दारासमोर तो उभा राहिला. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं तर आतमध्ये महिमा उभी दिसली. त्याला कळालं नाही आपण परत इथे कसे आलोय, आणि मनात कुठल्याही प्रकारचा संभ्रम न होता तो रात्रीचं जेवण करून झोपला. सकाळी उठल्यावर महिमाला म्हणाला, चलो आता हो. संभल के जाना, असं महिमा म्हणाली. जनार्दनने पुन्हा भाकरीचं गाठोडं पिशवीत टाकलं आणि प्रवासाला निघाला. बरंच अंतर कापल्यावर त्याला भूक लागली. त्याने झाडाखाली बसून भाकरी खाल्ली आणि पुन्हा चालता झाला. बराच वेळ गेला. रात्र झाली. वस्तीसाठी तो जवळच्या गावात गेला. घरापाशी येऊन थांबला. दार ठोठावलं. दार उघडलं तर समोर महिमा दिसली. तो आत गेला. काहीच न बोलता खाटेवर जाऊन झोपला आणि उठून परत पुढच्या प्रवासाला निघाला. तो प्रवासाला जायचा, मात्र रात्रीच्या वेळी महिमाच्याच घरी परत येत असायचा. हे जवळपास 10-12 दिवस चाललं. आता हा प्रकार शेजारच्या बाईला जरा विचित्र वाटू लागला, म्हणून त्या बाईने महिमा घरात नसताना एक दिवस जनार्दनला सांगितलं, आप सुबह उठकर कहाँ जाते हो. जनार्दनने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिच्या लक्षात आलं काय होतंय. ती म्हणाली, मैं आपको एक बात बोलूं, आप उस महिमा को कुछ मत बोलना. यावर जनार्दन म्हणाला, नाही सांगणार, बोलिए. त्यावर ती बाई म्हणाली, महिमा आपको रास्ते में जो खाना देती है उसमें से कुछ भी मत खाना, और उस पोटली को रास्ते में किसी जानवर के गले में बांध देना, फिर देखना कमाल. हां ठीक है, असं जनार्दन म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी त्याने बाईने जसं सांगितलं तसं केलं. महिमा जेवण बनवत असताना तो चोरट्या नजरेने पाहू लागला. महिमा जेवणात काहीतरी मिसळत कुठला तरी मंत्र म्हणत होती आणि पालथ्या हाताने भाकरी थापून गाठोड्यात बांधत होती. गाठोडं बांधून होताच महिमा जनार्दनच्या हातात देऊन म्हणाली, जल्दी वापस आना. जनार्दनला आता कळून चुकलं काय होतंय. तो सुद्धा काहीही न बोलता सरळ वाटेला लागला. आज तो कुठेही थांबणार नव्हता. थोडा अंधार झाला तशी त्याने ती पोटली एका मोकाट कुत्र्याच्या गळ्यात बांधली आणि झपाझप पावले टाकत गावाकडं निघाला. रात्र होत आली. जनार्दन बराच अंतर कापून गेला. रात्र झाली म्हणून महिमा घरात वाट पाहत बसली. अंगणात काहीतरी आवाज झाला म्हणून तिनं आनंदानं दरवाजा उघडला. पाहते तर काय, जनार्दन ऐवजी पोटली घेऊन कुत्रा हजर होता. महिमाला कळून चुकलं. ती घरात मोठमोठ्याने रडू लागली. तिचा जनार्दन तिला सोडून गेला होता. मात्र इकडे जनार्दन रात्रंदिवस प्रवास करत एका गावाजवळ येऊन थांबला. ते गाव त्याच्या परिचयाचं होतं. वाढलेली दाढी पाहून गावातल्या कोणीही त्याला ओळखलं नाही. कोणीतरी पाहुणा आलाय म्हणून सगळे त्याला रामराम करत होते. अशात जनार्दन गावच्या मध्यभागी असलेल्या भल्या मोठ्या वाड्यासमोर येऊन थांबला. वाड्यातून एक व्यक्ती बाहेर आली. धोतर,
डोक्याला फेटा, काठी, मिशीवर ताव. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जनार्दनचा बाप, गावचा पाटील होता. जनार्दनला पाहताच त्याला ओळख पटली. तशी त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. पाटील मोठ्याने ओरडू लागला, कशाला आलास परत, असं म्हणत शिव्या देत हाताखालच्या माणसाला जनार्दनला हकलून द्यायला सांगू लागला. मात्र जनार्दन निमूटपणे तसाच उभा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पाहणाऱ्या माणसांना कळालं, हा पाटलाचा थोरला पोरगा जनार्दन आहे. सगळे आनंदी झाले, पण पाटलाच्या घरचे नाराज झाले. कसं तरी गावच्या इज्जतीपोटी पाटलाने जनार्दनला घरात घेतलं. घरचे सगळे त्याच्यावर दात खाऊन होते. त्या दिवसापासून तो परत अपमानाचं जीवन जगू लागला. घरच्यांचा अन्याय सहन करू लागला. आणि पाहता पाहता 2 महिने झाले. त्याला हवी असणारी अमावस्येची रात्र आली. त्याने सगळा बंदोबस्त केला. कुणालाच थांगपत्ता न लागून देता गावच्या स्मशानभूमीत गेला. तांत्रिक खेळी करून अर्ध्या तासाने घरी आला. अडगळीत असलेल्या खोलीत जाऊन बसला. तंत्रविद्येसाठी लागणारं सामान त्याने पिशवीतून बाहेर काढलं. कुंकवाचं वर्तुळ केलं. वर्तुळात आणलेली लिंब ठेवून विधी सुरू केला. मंत्रोच्चार करू लागला आणि पिशवीतून काचेचे 3 डबे बाहेर काढले. त्या डब्यात सावत्र आई, पाटील, सावत्र भाऊ यांच्या पायाखालची माती, त्यांची केस आणि त्यांनी वापरलेल्या कपड्याच्या चिंध्या होत्या, ज्या अलग अलग करून डब्यात ठेवल्या होत्या. पिशवीतून परत त्याने 3 बाहुल्या बाहेर काढल्या. एक एक बाहुली डब्याच्या समोर ठेवली. पिशवीतील कुंकू काढून त्या बाहुलीवर टाकलं आणि मंत्र पुटपुटू लागला. एका बाहुलीला उचलून तिला सुया टोचल्या. असं करत त्या 3ही बाहुल्यांना सुया टोचल्या. सगळी क्रिया आवरली आणि वाड्याच्या मध्यभागी असलेल्या जागेत त्या बाहुल्या कुणाला कळणार नाही अशा ठिकाणी पुरल्या आणि विहिरीपाशी गेला. त्यातून पाणी शेंदलं आणि तिथेच त्या पाण्याने आंघोळ करून खोलीत येऊन बसला आणि हसू लागला. सकाळ झाली. सगळीजणं उठून दैनंदिन कामं करू लागली. मात्र काही दिवसाने त्याने केलेल्या काळ्या जादूचा असर त्या तिघांवर होऊ लागला. ते तिघेही अंथरुणावरून उठायला तयार नव्हते. घरातल्या मोलकरणीनं त्यांची सेवा केली. दिवसेंदिवस तिघांची तब्येत खालवली. अशात एक दिवस पहाटे पहाटे पाटलाच्या रडण्याचा आवाज आला. वाड्यातील सगळेजण धावत पाटलाच्या दिशेने गेले. पाहतात तर पाटलाच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होतं. सगळे भीतीने पाहत राहिले. पाटील थरथर कापत होता. मरणाशी झुंजत तडफडत तो सगळ्यांच्या समोर तिथेच मरण पावला. लागलीच दुसऱ्या खोलीत असणारी त्याची बायको आणि पोराच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून लोक खोलीच्या दिशेने पळाली आणि सगळ्यांनी डोक्याला हात लावला. कपाळावर आठ्या पडल्या. जे पाटलासोबत झालं तेच या मायलेकरांसोबत झालं. त्यांच्याही तोंडातून रक्त पडत होतं. बरीच तडफड चालू होती. दोघांचे डोळे पांढरे झाले आणि त्यातच ते मरण पावले. गावात भीतीचं वातावरण पसरलं. कोणीही त्या तिघांना हात लावायला पुढे होत नव्हतं. सगळे पाटलाच्या वाड्यातून बाहेर आले. मात्र साऱ्या गावाला कळून चुकलं का जनार्दन परत आला तो फक्त पाटलाचा मुलगा म्हणून नाही तर तांत्रिक बनून. आणि हळूहळू ही सत्य घटना सगळ्यांनाच समजली. जनार्दनने पाटलाच्या वाड्यातील सर्वांचा खेळ संपवला आणि नेमकी त्याच दिवशी गावामध्ये एक बाई आली आणि गावच्या वेशीबाहेर तंबू थाटून राहू लागली. ती दुसरी तिसरी कोणी नसून महिमा होती. महिमाने तिकडे अनुष्ठान मांडलं. 2 महिने
जनार्दनच्या सर्व वस्तू घेऊन ती वशीकरण विद्या करत होती. अखेरीस तिची विद्या फळाला आली. पुढ्यात मांडलेला वशीकरणाचा लिंबू तिने हवेत उडवला आणि इकडे जनार्दन आतून हसत होता, कारण त्याला पाहिजे होतं ते घडलं. त्याचा मनमुराद बदला घेऊन झाला. तोच क्षणार्धात त्याच्या छातीत कळ उठली आणि पाहता पाहता तो सुद्धा रक्ताची उलटी करून खाली कोसळला. जनार्दन गतप्राण झाला. जनार्दनवर केलेली विद्या फळाला आल्यावर महिमाला आनंद व्हायला पाहिजे होता, मात्र ती विरहाने कोमेजून गेली. कोणाशी भेटत नव्हती, ना कसली पूजा करत होती. आणि एक दिवस अचानक तिचाही रहस्यमयी मृत्यू झाला. काळ्या जादूने आपल्याला हवा तसा बदला घेता येतो हे आत्तापर्यंत माहिती होतं, पण त्या बदल्यात ती नकारात्मक शक्ती आपल्याकडून काय काय हिरावून नेते हे नंतरच कळतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.